नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण आज महा TETसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक पहिलाच आहे। कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आपण? तर या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर जास्त वेळ न घेता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे। बघूया पहिला प्रश्न। बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डायडॅश म्हणतात। IMP प्रश्न आहे। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत आणि योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचे। आपण व्हिडिओमध्ये जास्त विश्लेषण न करता डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर घेऊयात। काय प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला? बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाण्याच्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? अवबोध, प्रतिमा, संवेदना, कल्पना। काय उत्तर येईल याचं? जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 3 संवेदना असं म्हटलं जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डायडॅश यांनी म्हटले आहे। बघा, पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे। बुद्धिमत्ता म्हणजे काय? बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटलेलं आहे? स्टर्न, मॅकडुगल, गेट्स, विल्यम जेम्स। काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 1 स्टर्न यांनी म्हटलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी मांडले? विल्यम स्टर्न, टर्मन, थॉर्नडाईक, अल्फ्रेड विने। काय उत्तर असेल? आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डायडॅश यांनी मांडलेले। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 विल्यम स्टर्न यांनी मांडलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी तुमचा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला TETच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी भेटतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अतिशय IMP अशा नोट्स देखील दिले जातील। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग एवढ्या सगळ्या आपल्या टेस्ट सिरीज आणि मटेरियलचं जर तुम्ही स्टडी केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 90+ मार्क घेऊ शकता, म्हणजे तुम्ही 100% पेपर पास होऊ शकता। मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती असेल? फक्त 100 रुपये किंमत ठेवलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीस तो आपण ऑफर 50% ऑफ देत आहोत। म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला मिळेल? तर 51 रुपयाला तुम्हाला ही मिळणार आहे। मग हे जे 51 रुपये आहेत हे तुम्हाला कुठे पे करायचं आहे? गुगल पे, फोनपेचा नंबर आहे 8888 69 0102। हा आपला काय आहे? गुगल पे, फोनपेचा नंबर आहे। या नंबरवर तुम्हाला काय करायचं? 51 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा। व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे। व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला काय व्हॉट्सअपवरती संपूर्ण मटेरियल शेअर केलं जाईल। पुढचा प्रश्न आपण बघूया। शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला।
कोणत्याही शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे, असा विचार कोणी मांडलेला आहे? स्पियरमन, थसर्टन, गिलफोर्ड, डॅनियल गोलमन. काय योग्य उत्तर असेल? 4 नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, डॅनियल गोलमन. यांनी काय केलेलं आहे? शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. साध्य गाठण्यास प्रवृत्त करण्याच्या विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लागणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय. प्रश्न लक्षात घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. भावना, धारणा, प्रेरणा, बुद्धिमत्ता. काय उत्तर येईल याचं? याचं उत्तर येईल पर्याय नंबर 3, प्रेरणा. पुढचा प्रश्न आपण बघूया. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यकता आहे? अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? प्रवर्तनाची आवश्यकता आहे का बक्षिसाची आवश्यकता आहे का शिक्षेची आवश्यकता आहे का साहित्याची आवश्यकता आहे? योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. उत्तर देत चला. काय उत्तर येईल याचं? याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1, प्रवर्तन याची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केलेली आहे. इसवी सन 1921 मध्ये कुठं? दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केलेली आहे? बघा, अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूभाई बधेगा. काय उत्तर येईल? पर्याय नंबर 4, गिजूभाई बधेगा यांनी काय केलेले आहे? ही शिशुशाळा सुरू केलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम बुंट, मॅकडुगल. काय योग्य उत्तर असेल? याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 4, मॅकडुगल यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते असं त्याला म्हणायचं बघा. आत्मनिरीक्षण, नंतर सर्वेक्षण, त्यानंतर प्रायोगिक, त्यानंतर जीवनवृत्तांत. असे 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे. काय कोणती पद्धती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, प्रायोगिक. ही जी पद्धती ही अत्यंत उपयुक्त असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅशचे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? पर्याय बघा काय दिलेले तुम्हाला. समावेश, मनाचा कल, इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम. काय उत्तर असेल याचं? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, इंद्रिय भ्रम. पुढचा प्रश्न आपण बघूया. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडलेली आहे? जेरोम ब्रुनर, डेव्हिड असुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा. काय योग्य उत्तर आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, अल्बर्ट बांदुरा. पुढचा प्रश्न आपण बघूया. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे? साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे? अल्बर्ट बांदुरा, V.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम, थॉर्नडाईक. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2, B.F. स्किनर. पुढचा प्रश्न आपण बघूया. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. कवी, लेखक आहे, कलाकार आहे, चित्रपट आहे, यातील ज्या कल्पना आहे कोणत्या प्रकारच्या असतात बघा. अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक, पुनरुत्पादित. कोणत्या प्रकारच्या कल्पना आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, सृजनात्मक प्रकारच्या कल्पना असतात. पुढचा प्रश्न बघा काय. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. शास्त्रज्ञांचे नावं तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे. काय? अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे? कोटलेवनी, स्किनर, अल्बर्ट बांदुरा, वोल्फगँग कोहलर. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 4, वोल्फगँग कोहलर यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया.
पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलमध्ये नक्की सहभागी व्हा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. बघा प्रश्न काय आहे, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत असं तुम्हाला विचारलेले. पर्याय तुमच्या समोर दिलेले, हर्बर्ट थेलन व जॉन ड्यूई, फॅनी शेफेल, जॉर्ज शेफेल, मार्शविल व बुशविल. कोण असेल अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक? पर्याय नंबर 1 ही या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. काय? हर्बर्ट थेलन व जॉन ड्यूई हे काय अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.